विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वजण पहिल्या सत्रात ज्यांनी परीक्षा दिलेली आहे, BA प्रथम वर्षाच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत, पास झालेले आहेत, अशा सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे महाविद्यालय व मराठी विभागाच्या वतीने मी प्राध्यापक डॉक्टर कल्याण कोपनर आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो। आणि आज आपण BA प्रथम वर्षाच्या दुसऱ्या सत्राच्या ऑनलाईन टीचिंगला आपण सुरुवात करत आहोत। BA प्रथम वर्षाच्या दुसऱ्या सत्रासाठी आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा। कारण परिस्थिती अतिशय बिकट निर्माण झालेली आहे आणि या बिकट, अवघड, किचकट, गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना जीवन जगायचं आहे आणि अशा परिस्थितीला, वातावरणाला आपल्या सर्वांना सामोरं जायचं आहे। अशा प्रकारची परिस्थिती आलेली आहे म्हणून घाबरून जाऊन चालणार नाही। आलेल्या परिस्थितीला अतिशय सुरक्षितपणे, संरक्षितपणे, आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेत जीवन जगणं हाच एक आपल्यासमोर पर्याय आहे। तुम्ही सर्वजण सुरक्षितपणे घरी राहून आपल्याला सर्वांना आनंदी जीवन जगायचं आहे आणि आपण ज्या वर्गाला आपण प्रवेश घेतलेला आहे त्या वर्गाच्या द्वितीय सत्राचा सेकंड सेमिस्टरचा आपल्याला अभ्याससुद्धा करायचा आहे। ऑनलाईन तासिका दररोज रेग्युलर ज्या काही तुमच्या तासिका होतात त्या तासिका अटेंड करणे, आपले विषय कोणते आहेत आणि आज आपल्या कोणत्या विषयाचा, कोणत्या अभ्यासपत्रिकेचा ऑनलाईन तासिका झालेली आहे याकडे लक्ष देणे आणि पुन्हा आपण ऑनलाईन तासिकेतले व्हिडिओ ऐकणे आणि त्या दृष्टीने आपण सामोरं जाणं महत्त्वाचं आहे। मुलांनो, मागच्या सत्रातली परीक्षा, प्रथम सत्रातली परीक्षा बहुतांश विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा दिलेली आहेत, परंतु ही द्वितीय सत्राची परीक्षा अशाच प्रकारचं जर वातावरण जर राहिलं तर द्वितीय सत्राची परीक्षा ही ऑफलाईन माझ्या मते तरी होणार नाही। ती परीक्षा ऑनलाईन होईल मुलांनो। त्यामुळे परीक्षा कोणत्या का पद्धतीने परीक्षा होईना आपण आपला जो अभ्यासक्रम आहे, आपले जे विषय आहेत, आपली जी अभ्यासपत्रिका आहे त्या अभ्यासपत्रिकेचा अभ्यास करणे आणि ऑनलाईन तासिकेच्या माध्यमातून त्या विषयाच्या सरांनी आपला जे मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनाचा आधार घेऊन आपण अभ्यास करणं गरजेचं आहे। ठीक आहे, आपण आपल्या अभ्यासपत्रिकेला आपण सुरुवात करूया। ज्या विद्यार्थ्यांचं एशल मराठी आहे त्यालाच द्वितीय भाषा मराठी असं म्हणतात। तर BA प्रथम वर्ष सत्र दुसरे, त्याला इंग्रजीमध्ये सेमिस्टर सेकंड आणि एशल मराठी द्वितीय भाषा मराठी, या द्वितीय भाषा मराठी अर्थात एशल मराठी या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे साहित्य शिल्प भाग 2, पेपरचं नाव आहे, अभ्यासपत्रिकेचं नाव आहे। ज्याप्रमाणे प्रथम सत्राला जसे एशल मराठीचा अभ्यासक्रम 3 घटकामध्ये विभागला गेला होता, गद्य विभाग, पद्य विभाग आणि उपयोजित मराठी अशा प्रकारचा अभ्यासक्रम विभागला गेलेला होता। आताच्या अभ्यासक्रमामध्ये जो काही अभ्यासक्रम आहे मुलांनो, एशल मराठीचा अभ्यासक्रम 3 घटकामध्ये विभागला गेलेला आहे। या सत्राचा सुद्धा, द्वितीय सत्रात सुद्धा गद्य विभाग 1, गद्य विभाग 2, पद्य विभाग 3, व्याकरण विभाग अशा 3 विभागामध्ये BA प्रथम वर्ष एशल मराठीचा द्वितीय सत्राचा अभ्यासक्रम विभागला गेलेला आहे आणि या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे साहित्य शिल्प भाग 2। तर गद्य विभागामध्ये पहिला पाठ आहे
झेल्या झेल्या या पाठाचे लेखक व्यंकटेश माडगुळकर आहेत. दुसरा पाठ आहे राग कैलास सत्यार्थी. राग या पाठाचे मूळ लेखक कैलास सत्यार्थी आहेत. कारण राग हा मूळ पाठ हिंदीमध्ये आहे आणि या पाठाचे या वेचाचे लेखक कैलास सत्यार्थी आहेत. आणि राग या हिंदी मूळ पाठाचं मराठीमध्ये भाषांतर संकल्प गुर्जर यांनी केलेला आहे. तिसरा पाठ आहे सै तुझे डोळे. या पाठाचे लेखक भारत सासणे आहेत. चौथा पाठ चांदण भूल. या पाठाचे लेखक विजयकुमार मिठे. पाचवा पाठ गोरफडाची दाहकता. लेखक आहेत नरेंद्र लांजेवार. सहावा पाठ मंगळ कुजबुजला. रंजन गर्गे लेखक आहेत. आई तुझ्याशिवाय या पाठाचे लेखक राम शेवडीकर आहेत. आणि गद्य विभागातला शेवटचा पाठ आहे त्या पाठाचं नाव आहे ईद. या पाठाचे लेखक मोहिब कादरी आहेत. अशा प्रकारे गद्य विभागामध्ये एशल मराठीच्या गद्य विभागामध्ये 8 पाठांचा 8 धड्यांचा 8 वेचांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता आपण पद्य विभागाचा विचार करूयात. या पद्य विभागामध्ये पद्य विभाग म्हणजे कविता. जसं गद्य विभागामध्ये एकूण 8 पाठ आहेत त्याचप्रमाणे आपण पद्य विभागाचा विचार करणार आहोत. पद्य विभागामध्ये पहिली कविता आहे त्याचे काव्यलेखन. या कवितेचे कवी आहेत केशवकुमार. दुसरी कविता आहे लिलीची फुले. या कवितेचे कवी पुशी रेगे आहेत. तिसरी कविता आहे साठीची गझल. या कवितेचे कवी विंदा करंदीकर आहेत. चौथ्या कवितेचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या कवितेचे कवी जवी पवार आहेत. अशा प्रकारे आपण गद्य विभागामध्ये कोणकोणत्या अभ्यासक्रम आहे त्याचा विचार केलेला आहे आणि पद्य विभागामध्ये कोणकोणत्या कविता आहेत त्या कवितेचा आपण विचार करत आहोत. 5 क्रमांकाची कविता आहे तिच्या मनात उतरणे. तिच्या मनात उतरणे या कवितेचे मूळ कवी कवयित्री सुमन केसरी आहेत. परंतु ही जी कविता आहे ही कविता तिच्या मनात उतरणे ही मूळ मराठी कविता नाही. ही इतर भाषेतील कविता आहे. या इतर भाषेतल्या कवितेचे कवयित्री सुमन केसरी आहेत आणि तिच्या मनात उतरणे या कवितेचे भाषांतर अर्थात अनुवाद स्वाती दामोदर यांनी केलेला आहे. 6वी कविता आहे समता नावाची कविता. त्या कवितेचे कवी मिलिंद बागुल आहेत. आणि 7वी कविता आहे जीवनी. या कवितेचे कवयित्री प्रिया धारूरकर. 8वी कविता आहे वासनेची मिगरमिठी. कवीचं नाव आहे विनायक येवले. आणि 9 क्रमांकाची कविता आहे तलब. या कवितेचे कवयित्री सुचिता खल्लाळ आहेत. अशा प्रकारचे गद्य विभागामध्ये 8 पाठ आहेत आणि पद्य विभागामध्ये 9 कविता आहेत. आता आपण गद्य विभागाचा विचार केलेला आहे आणि पद्य विभागाचा विचार केलेला आहे. आता आपण तिसरा जो विभाग आहे त्या विभागाचं नाव आहे व्याकरण विभाग. व्याकरण विभागामध्ये पहिलं प्रकरण आहे, पहिला घटक आहे प्रमाणमराठी लेखनाचे नियम. त्यामध्ये ऱ्हस्व आणि दीर्घ या नियमांचा समावेश आहे. प्रमाण मराठी लेखनाच्या ऱ्हस्व आणि दीर्घ नियमांचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. व्याकरण विभागामधलं दुसरं प्रकरण आहे प्रयोग विचार. अशा 2 प्रकरणाचा समावेश व्याकरण विभागामध्ये करण्यात आलेला आहे. अशा प्रकारचा हा BA प्रथम वर्षाच्या 2य सत्रातील एशियन मराठीचा हा अभ्यासक्रम आहे. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासक्रम खूप चांगला आहे. तुमच्या जीवनाला दिशा देणारा आहे, तुमच्या जीवनावर संस्कार करणारा आहे.
आणि तुमच्या जीवनाला एवढंच नव्हे तर आकार आणि उकार देणारा सुद्धा हा अभ्यासक्रम आहे. फक्त तुम्ही या अभ्यासक्रमाकडे कसं पाहता, किती डोळसपणे पाहता, किती सजगपणे पाहता, का डोळे असून नसल्यासारखे पाहता. बरेच विद्यार्थी डोळे असून नसल्यासारखं सुद्धा पाहतात, आंधळे असतात, अंधानुकरण करतात. बऱ्याच विद्यार्थ्याला आपल्या विषयाचे आपले विषय कोणते आहे हे सुद्धा माहीत नसते. आपण विषय कोणते घेतलेले, आपण विषय कोणते निवडलेले आहेत, त्या विषयाचं नाव काय आहे, पेपरचं नाव, अभ्यासक्रमाचं नाव काय, आपल्या मग हे जे विषय आहेत ह्या विषय कोण शिकवतात, कोणते प्राध्यापक शिकवतात यांची सुद्धा ओळख नसते, परिचय सुद्धा नसतो. कारण आजचा विद्यार्थी स्वतःच्या वेगळ्याच विश्वामध्ये जीवन जगत आहे. त्याचं विश्व त्याच विद्यार्थ्याला माहीत आहे. आपला काय करायचं आहे, काय मिळवायचं आहे, काय घ्यायचं आहे, अशा प्रकारची ध्येय आणि जीवनाची जगण्याची आणि जडणघडण्याची ध्येय आणि धोरणं ह्या विद्यार्थ्याला माहीत नसतात. म्हणूनच दिशाहीन भरकटण्याचं काम हा विद्यार्थी करतो आहे. सर्वच विद्यार्थी अशा पद्धतीने जीवन जगतात असं मी अजिबात म्हणत नाही. काही विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये हे माझं मत आहे. आता आपण मागच्या सत्रामध्ये सुद्धा आपण प्रश्नपत्रिका स्वरूप पाहिलेलं आहे मुलांनो. कारण ही जी अभ्यासपत्रिका आहे ही अभ्यासपत्रिका 50 गुणाची आहे. या 50 गुणापैकी 25 गुणाचं प्रॅक्टिकल आहे. या 25 गुणाच्या प्रॅक्टिकलसाठी एक घटचाचणी 10 गुण, होम असाइनमेंट 10 गुण आणि चर्चासत्रार्थ सेमिनार 5 गुण, अशा प्रकारे 25 गुण 75 पैकी 25 गुण प्रॅक्टिकलचे आहेत. आता 75 पैकी 25 गुण प्रॅक्टिकलला जर असतील तर उरले किती? 50 गुणाची विद्यापीठाची परीक्षा होईल मुलांनो. आता ही परीक्षा लेखी स्वरूपामध्ये थेरी परीक्षा होईल का MCQ परीक्षा होईल, हे कशी विद्यापीठ कोणत्या का पद्धतीनं वातावरण पाहून परिस्थिती पाहून विद्यापीठ जो निर्णय घेईल त्या निर्णयाला तुम्हाला सामोरं जाणं गरजेचं आहे. आपला अभ्यास, आपली परीक्षेची तयारी करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने सर्वच तुम्ही विद्यार्थी वाटचाल करावीत अशा प्रकारची मी आपणास विनंती करतो. आपण BA प्रथम वर्षाच्या दुसऱ्या सत्रातील यशर मराठीचा आपण अभ्यासक्रम पाहिलेला आहे आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूपसुद्धा पाहिलेलं आहे. प्रश्नपत्रिकेचं अशा पद्धतीचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप प्रत्येक विषयाचं आहे, प्रत्येक अभ्यासपत्रिकेचं आहे मुलांना. विषय कोणता का, इतिहास असो, राज्यशास्त्र असो, इंग्लिश असो, तत्त्वज्ञान असो, हिंदी असो, मराठी असो, कोणताही विषय असो. स्वामी रामातीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेचा प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आहे, प्रश्नपत्रिकेचे प्रारूप आहे आणि याच पद्धतीने प्रत्येक पेपर, प्रत्येक अभ्यासपत्रिका ही 75 गुणाची असेल म्हणून. आणि आपण आज प्रत्यक्ष पाठाला आपण सुरुवात करूयात उद्याच्या तासिकेला मुलांनो. फक्त मला एक नाव सांगतो, फक्त बाकी नाही. यशर मराठीच्या गद्य विभागामधला जो पहिला पाठ आहे त्या पहिल्या पाठाचं नाव आहे झेल्या. झेल्या या पाठाचे लेखक व्यंकटेश माडगुळकर आहेत आणि त्या पाठाचा विचार आपण उद्याच तासाला करूया. तोपर्यंत धन्यवाद.